ज्या व्यक्तीला सगळं काही आयतं मिळतं ना, त्या व्यक्तीला अहंकार आणि गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं काही शून्यातून आणि स्वकष्टाने निर्माण केलेलं असतं ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची पण जाणीव असते. आपण एखादी वस्तू बऱ्याच दिवस वापरली नाही ना, तर त्या वस्तूला गंज लागतो आणि जास्त वापरली तर त्याची झीज होते. सांगायचं तात्पर्य एवढंच की काहीही झालं तरी शेवट मात्र ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंज लागण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे कधीही चांगलंच. कसं आहे ना, आपण आपले कर्म करत राहायचं असतं, कारण कोणी कितीही नाकारलं तरी शेवट माणसाचं कर्मच शाश्वत असतं. आल्या आयुष्यामध्ये भरपूर उतार चढाव पाहिले आणि थांबता थांबता शिकले देवावर सोडून द्यायला आणि सोडता सोडता उमगलं स्वतःला शोधायला. जे आपल्या हातातून निसटतं, आपल्यापासून हरवतं, तेच आपल्याला कुठंतरी घडवत असतं. आता ह्या कलियुगात कसं झालंय ना, मृत्यू हा म्हातारपणापर्यंत येईल असं राहिलं नाही बरं का. मृत्यू हा आता कोणत्याही वयामध्ये आणि कधी पण येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने जगा. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळीच आम्ही टेरेसवरती आलो सगळेच, कारण आमचं वरचं स्टोरूम आहे ना, ते आवरायला काढलंय. आज रविवार आहे, राजूला पण सुट्टी आहे, फौजी साहेब पण घरी आहेत. सागर म्हणला मी पण दुपारपर्यंत घरी आहे, म्हणलं चला आवरून काढू. आणि आमची जर खारुताई आहेत ना 5-6, त्यांनी एवढा वैताग दिलाय ना काय सांगायचं. पाहायला एवढं छान वाटतं ना त्यांना, पण त्यांनी वैताग दिलाय. कारण ते स्टोरूम आहे वरचं ना, त्याच्यात घुसतात त्या कुठून तरी बीचमधून. ते पत्र्याच्या थोड्या थोड्या बीच असतात ना, त्याच्यामधून घुसतात त्या. आणि स्टोरूममध्ये जे मॅट वगैरे ठेवलेलं होतं ते तोडले त्यांनी. ते तोडून ते घरटे बनवले त्यांच्या पिल्लांच्यासाठी. आणि धान्याच्या गोण्या तोडल्यात, बॅग तोडल्यात, काय काय त्यांनी एवढा राडा केलाय की बस. तेव्हा ते आज स्टोरूम आवरायला काढलंय. हे पा सगळं सामान बाहेर काढत होतं आता. धान्याच्या गोण्या, सामान. काय राड आहे आता खारुताईने तेवढा राडा केलायच. हे पा मॅट तोडलं करते नाही ना. तर ते आपण जेवायला बसताना खाली मॅट घेतो ना बसायला, तर ते नवीनच होते बरं का. सगळे तोडलेत त्यांनी आणि त्याच्यातला कापूस बिपूस काढलाय. तर हे पा असं तोडलंय बरं का. हे पा सगळं कुरताडावलंय, नवीनच होतं. असं तोडलंय त्यांनी. हे पा असं तोडलंय आणि याच्यातून कापूस काढून घरटे बनवलेत. कुठं काय माहिती, नवीनच होतं बरं का. हे तोडलंय. त्यानंतर हे पा इथे एक तोडलंय. असे तोडलेत व्यवस्थित पहा बरं का. त्याच्यात कुठं पिल्लं बिल्लं असायची त्यांची नाही आहे ना राजू. हे पा गुलाबाचे सगळे फुलं तोडले तुम्ही पूजेसाठी, पण असे फुल पुन्हा फुललेलं दिसले मला ऑरेंज कलरचं. आणि कॉइन प्लांट आपले मस्त. इकडे गुलाबाचं फुल फुललंय. हे पा मी तुम्हाला झाडं दाखवते ना, राजू मला आतून काय म्हणतोय, लागलीच झाडं दाखवायला. मग ते झाडं मला छान वाटतात, मग झाडं नाही दाखवू मग काय दाखवू रे घोडम्या. पण याला आहे ना काय होतं तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या बॉक्स नाहीत का तुमच्याकडे आर्मीचे. तर हे पा बॉक्स आहेत बरं का. त्याला कलर करू करू म्हणलं, पण ते काय फौजी साहेबांना वेळच नाही मिळाला, मग कलरच नाही केला. हे पा जुने भांडे असे भरून ठेवलेले आहेत. हे पण भांगारवाल्याला द्यावा लागते. किती राडा बसला होता याच्यात ना. तर हे पा माझ्या जुन्या आठवणी. हे सगळं मी काही जुन्या घरात होते ना तेव्हा विणलेलं. त्यानंतर हे मी नाशिकल्या फौजी साहेबांच्या बरोबर होते ना, हे मोत्यांचं विणलेलं. हे पा एक तुटलंय आता. हे पोपट असे छोट्या छोट्या मोत्यापासून बनवले होते. चांगले अजून. हे पाय तुटले फक्त. तर नाशिकला असताना किती वर्ष झाले, मला वाटतं 17-18 वर्ष झाले असतील ना. नाही जास्त झाले. लग्न झाल्याच्या नंतर लगेच गेले होते. म्हणजे 22 वर्ष 21-22 वर्ष झाले आहे ना. हे विणलेलं. आणि हे जुन्या घरात राहत होते ना त्यावेळेस हे विणलेलं. हे पा
झुला टांगायचा, इथं काहीतरी असं टेडी बिअर वगैरे ठेवायचं. तर हे एक विणलं होतं. त्यानंतर हे पा असं दाराचं तोरण. त्यानंतर तेव्हा काही काम नव्हतं, घरातलं आवरलं, मुलांचं आवरलं की लगेच मुलं स्कूलला गेले ना मग ते बनवायचं. हे पा असं हे फ्लावर पॉट वगैरे ठेवायला वरती असं लटकायचं, त्याच्यामध्ये फ्लावर पॉट ठेवायचं. तर असं हे केलं होतं. हे पा त्यानंतर अजून एक याच्यामध्ये काच होती, शिफ्टिंगच्या वेळेस याच्यामधली काच तुटून गेली. हे पहा हे असं होतं. याचा कलर पण थोडासा डाऊन झालाय. त्या घरामध्ये लावलेलं होतं. तर इथं राहायला आल्यानंतर फौजी साहेब म्हणले खिळे ठोकायचे नाही कुठं आणि काहीच नाही लावायचं, त्याच्यामुळे काहीच नाही लावलं आणि असंच ठेवलेलं आहे आठवण म्हणून, नाही का. तर असं कधी पाहिलं ना छान वाटतं आणि टाकून देऊशी पण वाटत नाही, एवढं मेहनतीने बनवलेलं. आता टेरेस वरती मोठं स्टोरूम झालंय चांगलं ना, तर काय असं आडगळीचं सामान असन, कशाचे असे पार्सलचे खोके वगैरे आले तर ते पण तिथं नेऊन टाकीत. त्यांना वाटतं असं कार्डबोर्ड वगैरे कशाला कामाला येईन, त्यामुळं तर म्हणलं कार्डबोर्ड वगैरे ते लागत नाही, ते जाळून टाकावा. त्यानंतर भंगार आहे ना, जुने भांडे वगैरे सगळं भंगारवाल्याला देऊन टाकावा. तर असं भंगार सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवलेलं चांगलं नसतं. आणि खारुताईंनी धान्याची अशी वाट लावली पहा, गोण्या आहेत ना त्या धान्याच्या त्या फोडल्यात त्यांनी. तर म्हणलं बाहेर ओढलं की लगेच ते उन्हाला वाळायला घालता येतं ना, त्यामुळे कोटीमध्ये ते ठेवलं नव्हतं धान्य. पण आता म्हणलं कोटीमध्येच ठेवते धान्य, म्हणजे खारुताई ते पुन्हा फोडणार नाही. किती नाही म्हणलं तरी थोड्याफार बीचमधून त्या घुसत येतच आतमध्ये. संसाराचं कसं असतं ना, एक सुई जरी घ्यायचं म्हटलं ना तर त्याला पैसे द्यावा लागत आहेत. त्यामुळं कोणतीच वस्तू असं टाकून द्यावं वाटत नाही. आपण सगळं असं जपू ठेवतो आणि ते एकदम राडा होतो. पण आपल्या घरामध्ये असं जुनं लोखंड, जुन्या वस्तू ज्या लागत नाही त्या जास्त आडगळ ठेवू नये, त्यामुळे दरिद्रता येते असं म्हणतात. त्यामुळे ना ज्या वस्तू लागत नाही त्या बाजूलाच काढल्या आम्ही आणि ज्या लागत आहेत ना त्याच आपण आतमध्ये ठेवून द्यायचं म्हणलं, म्हणजे जास्त राडा पण होणार नाही. तर स्टोरूममध्ये असं शेल्फ टाकलेलं आहे बरं का मी, म्हणजे खाली पण सामान राहतं आणि त्याच्यावरती पण सामान राहतं. तर हे खारुताईंनी ना धान्याच्या गोण्या फोडल्या होत्या ना, त्याचा जरा राडा झाला होता. आता मी त्यांना आहे ना रोज सकाळचं चपात्या पण ठेवते बरं का, तरी पण त्यांना इथं उद्योग करायचाच होता येऊन, असे. तर हे आता एक खोके आहेत ना कार्डबोर्ड असे कशाचे आले नाही पार्सलचे, ते तसेच ठेवले होते फौजी साहेबांनी. त्यांना वाटलं कार्डबोर्ड कशाला पण कामं येतात, तर ते पण मी आता जाळून देते. मोकळ्या वस्तू ठेवल्या, खोके ठेवले ना असे घरामध्ये, तर त्याच्यामुळे झुरळा होते नाही का. अरे आत राहायचं खाली सागर आत राहिले ते आहे ना. अजून जेवारी आहे ना. गणपती डेकोरेशनसाठी, दिवाळी डेकोरेशनसाठी हे पडदे, त्यानंतर आपल्या ज्या फुलांच्या माळा असतात ना त्या माळा, दिवाळी दसरा झाल्यानंतर सगळं धुवून व्यवस्थित ठेवून द्यावं लागतं, म्हणजे पुढल्या वर्षीसाठी ते आपल्याला कामाला येतात. आणि ते आपण व्यवस्थित ठेवले नाही ना मग ते खराब होऊन जातात. तर तुम्ही बघू शकता ते पडदे होते ना त्यासाठी एक वेगळाच बॉक्स बनवला आहे आम्ही. आणि आता ह्या माळा आहेत ना सगळ्या धुवून त्या पण एका बॉक्समध्ये भरून ठेवल्यात, म्हणजे त्याला चिकट टेप वगैरे लावून पॅक करून ठेवायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पाली बिली किंवा किडे मकोडे जाणार नाहीत. तर वरच्या स्टोरूममध्ये आम्ही सगळं हे सामान व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. डेकोरेशनचं वेगळं, कपडे पडदे ते वेगळं. तर बरेच दिवस झाले माझ्या ह्या टिपऱ्या मला सापडतच नव्हत्या, तर सामानामध्ये टिपऱ्या सापडल्या माझ्या, तर मला खूप आनंद झाला. मग आता हा व्हिडिओ 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे बरं का मी. रविवारी आम्ही स्टोरूम आवरायला काढलं होतं, तेवढं आवरलं, त्यानंतर खूप थकल्यासारखं झालं होतं. मग जेवण बनवलं, जेवण केलं आणि आराम केला, बाकी काहीच नाही. शूट घेतलं आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेते, म्हणजे आज सकाळी सोमवारी. आता जास्त थंडी चालू झाल्यापासून मी काही लवकर बाहेर जातच नव्हते. उठायचे मी 5 सव्वा 5ला उठायचे आणि उठल्यानंतर घरातलंच आवरत बसायचे आणि ऊन पडलं की मग बाहेरचं आवरायचे सगळं, साडा रांगोळी. पण 2 दिवसापासून आभाळ येतंय आणि आज धुकं पण पडलेलं आहे. आभाळामुळं अजिबात थंडी नव्हती, त्यामुळं म्हणलं चला आता बाहेरचं आवरून घेऊ, कारण मला पहाटे बाहेर पडायला खूप आवडतं. फ्रेश वातावरण असतं, सगळं आळस निघून जातो
आणि पहाटे तुळशीला दिवा लावायला, बाहेरचं सडा रांगोळी करायला एक वेगळंच पॉझिटिव्हिटी वाटते. आणि सकाळी सकाळी एकदा बाहेरचं आवरून झालं की मग घरातल्या कामाला आपण मोकळं झालो. मला असं झालं थंडी कधी कमी होईल, आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, थोडंसं आभाळ पण होतं, थंडी कमी होती, तर म्हणलं चला आपलं तेवढाच चान्स मारून घ्यावा, बाहेरचं वातावरण पाहून यावा. बाहेर आल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटलं, झाडून घ्यायचं होतं, तर फौजी साहेब काय बोलले, पोर्चमधली गाडी बाहेर घेतो मी, म्हणजे पोर्च मोकळं होईल आणि मग तुला झाडू घेता येईल किंवा सडा रांगोळी करायला छान वाटतं. तर फौजी साहेब आता गाडी बाहेर घेत होते. तर फौजी साहेबांनी गाडी लावली बाहेर, तोपर्यंत मी लागले झाडून घ्यायला. पण झाडून घेण्याआधी ना दारातले चपला उचलत होते. पोरांना किती वेळा सांगितलं ना दारामध्ये चप्पल काढू नये, तर ते चप्पल काढत येतच. तर राजू, सागर, आकाश तिघांच्या चपला होत्या बरं का दारामध्ये. तर जे शूज असतात ना ते चप्पल स्टँड आहे ना समोर असं फर्निचरमध्ये बनवलेलं त्याच्यामध्ये असतात, कारण ही चुकाटा त्या शूजमध्ये जाऊन बसायची भीती वाटते, त्याच्यामुळे ते पॅक बंद आतमध्ये राहतात शूज. पण चपलांना आहे ना मी इकडं साईडला स्टँड लावलेलं आहे, तर सगळ्या चपला तिथं राहतात. मग आता सकाळ संध्याकाळच्या वातावरणामध्ये मी ना तुळशीजवळ उंबरठ्यामध्ये दिवे लावते. तर सकाळ संध्याकाळचं वातावरण एवढं भारी असतं ना, म्हणजे देवी देवतासुद्धा पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात. पहा म्हणजे किती पवित्र वातावरण असेल ना. संध्याकाळी म्हणतो आपण दिवाबत्तीचा वेळ झाला, संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. तर तुळशीचा दिवा पाहून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते असं म्हणतात. आणि सकाळचं वातावरण म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हणतात. तर सकाळचं पहाटेचं ब्रह्ममुहूर्तामध्ये आपण देवाचं नामस्मरण करावं, बाहेर येऊन थोडंसं फ्रेश वातावरणामध्ये फिरावं, तर दिवस एकदम छान जातो. तर मी बाहेर झाडून घेत होते, सागर पण उठून आला, तर त्याला जिमला जायचं होतं, पण त्याला टाईम होता अजून, त्यामुळे तो येऊन बसला. माझ्याबरोबर सागरला, फौजी साहेबांना पण सवय लागलेली आहे 5 वाजता तो उठायची, तर ते दोघं पण उठत आहेत. आकाश थोडासा आळशी आहे, तर तो थोडासा उशिरा उठत असतो. तर आपल्या उंबरठ्यामध्ये पितृदेवता विराजमान असतात, त्यामुळे आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या माठातलं पाणी, कळशीतलं पाणी म्हणा, तर ते घेऊन आपण आपल्या उंबरठ्यामध्ये आणि आपल्या अंगणामध्ये मारायचं असतं, म्हणजे आपल्या पितरांची तृष्णा शांत होते आणि ते त्यांच्या मार्गाला जातात असं म्हणतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिलं थोडंसं पाणी शिंपडायचं असतं. आता पावसाळ्यामध्ये आपण काय म्हणतो, पाऊस चालू आहे बाहेर, त्यामुळे सडा नाही मारायचा पाण्याचा, पण आपण आपल्या उंबरठ्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा असतो, म्हणजे थोडंसं पाणी टाकायचं असतं. आणि उंबरठ्यामध्ये पाणी शिंपडायसाठी ना नळाचं पाणी नाही घ्यायचं बरं का. आपण जर माठ भरून ठेवत असेल ना, तर त्याच्यामधलं हांड्यामधलं घ्यायचं, किंवा नसताल भरून ठेवत ना एखादा ग्लास भरून ठेवायचं रात्री झोपताना, आणि सकाळी तोच ग्लास घ्यायचा आणि उंबरठ्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पुसून घ्यायचं. आता बाहेरचं झाडून झुडून झालं, सडा मारून झाला, त्यानंतर मी गेले आंघोळीला. आंघोळीवरून आल्यानंतर मी लागले रांगोळी काढायला. सागर गेला जिमला, आणि आता रांगोळी वगैरे सगळं काढून मला स्वयंपाकाला पण लागायचं होतं, नाश्ते पाणी सगळं पाहायचं होतं. आता पोर्चमध्ये पण थोडीशी रांगोळी काढते म्हणलं, हळदीने सारवलं नाही, आधीचंच थोडंसं हळदीने सारवलेलं होतं ना, तर त्याच्यावरतीच मी रांगोळी काढली मग. आणि हळदीचं लेपन केलं होतं, उंबरठा पूजन पण केलं होतं. तर सोमवारी मस्त अशी सकाळची सुरुवात केली मी, थंडी नव्हती त्यामुळं बरं का. तर चला छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची.